हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण घेवड्याची शेंग बनवणार आहे। हे बघा, घेवड्याची शेंग मी निवडून चांगली शिजवून घेतलेली आहे। पाहू शकता छानपैकी शिजलेली आहे। तर बघा, 2 चमचे तेल ओतलेलं आहे। हे तेल पण गरम झालेलं आहे। तर याच्यामध्ये बघा लसूण, कोथिंबीर आणि अद्रक बारीक करून घेतलेले आहे। तर अर्धा चमचा टाकून घेऊया। त्यानंतर थोडेसे जिरा आणि मोहरी टाकूया। तर बघा, आपण आपल्या भाज्यामध्ये खूप कमी प्रमाणात मसाले टाकतो, तरी पण भाज्या खूप टेस्टी होतात। तर चला आता आपण याच्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकून घेऊया। त्यानंतर थोडासा कढीपत्ता, बघा मसाला कमी प्रमाणात वापरल्यामुळे जी भाजीला टेस्ट ओरिजिनल आहे त्याच भाजीचा फ्लेवर येतो भाजीमध्ये। कारण जास्त मसाले वापरले तर पूर्णपणे त्या भाजीचा फ्लेवर कमी होतो, त्यामुळे कमी प्रमाणात मसाले वापरले पाहिजेत। तर हा टोमॅटो चांगला फ्राय करून घेऊया। तर बघा, टोमॅटो छानपैकी परतलेला आहे। तर याच्यामध्ये आपण हळद आणि नमक थोडेच टाकणार आहे, कारण लसूण बारीक करताना आपण नमक टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडेच टाकायचे आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा काळं तिखट। तर बघा, आता ही भाजी बनवताना आपल्याला पाणी ओतायची गरज नाही आहे, कारण एवढ्याच पाण्यामध्ये चांगला मस्त सुक्कापैकी घेवडा आपला तयार होईल। याला मिक्स करून आपण 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर शेंगदाण्याचे कूट टाकून 1-2 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। तर चला 5 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। तर 5 मिनिटं झालेले आहेत, पाहून घेऊया एकदा। तर बघा, पाणी चांगलं सुकत आलेलं आहे। तर याच्यामध्ये 1 चमचा शेंगदाणा कूट टाकून घेऊया। तर बघा, 1 चमचा कूट टाकलेला आहे। तर याला चांगलं मिक्स करून आपण झाकून ठेवणार आहोत। तर बघा, फायनली आपली घेवड्याची शेंग झालेली आहे। तुम्ही कोणत्या प्रकारे बनवता हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।